तर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्यासोबत आहेत। नरेश म्हस्केजी, संजय राऊत यांनी आज सकाळी जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? संजय राऊत यांनी जी सकाळी प्रतिक्रिया दिलेली आहे, संजय राऊत आता स्वतःला एवढे मोठे समजायला लागलेत की आता शरद पवारांनी काय करावे आणि काय करू नये हे सुद्धा ते त्यांना बहुतेक डिक्टेट करायला लागलेले आहेत। त्यामुळे यावरती पवार साहेबांनी आपलं मत व्यक्त करावं असं मला वाटतं। आणि त्यांनी आणखी काय प्रतिक्रिया केली मी काय ऐकलेली नाहीये। मला एवढंच कळलेलं आहे की पवार साहेबांनी त्या ठिकाणी जाऊ नये किंवा त्यावरती त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। मला पुढे काय म्हणालेले त्याची काही कल्पना नाही। ते म्हणाले की महाराष्ट्राशी गद्दारी करत शिवसेनेचे तुकडे पाडणाऱ्यांचा शरद पवार यांनी सत्कार केलाच कसा? एकनाथ शिंदे साहेबांवरती टीकाई। हे बघा, ज्यांना गद्दारी म्हणतायत, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतायत, यांना एवढंच आहे तर त्यांच्या मतावर ते निवडून आलेले आहेत त्या सर्व आमदारांच्या राजीनामा द्यावा ना त्या राज्यसभेच्या खासदारकीचा। कोणी मतं दिलेली आहेत त्यांना? या सर्व आमदारांनी त्यांना मतदान केलेलं आहे। मग राजीनामा द्यावा एवढं त्यांना वाटतंय तर। आणि गद्दारीचा विषय शिवसेना भाजप म्हणून निवडणुका लढल्या, त्यावेळी विधानसभाच्या निवडणुका लढल्या आणि त्यानंतर सत्ता आल्यानंतर आपण कुणासोबत गेला तेव्हा लोकांच्या मतांशी गद्दारी नाही का केली होती? लोकांनी शिवसेना भाजप म्हणून मतदान केलेलं त्यावेळी। आणि मग तुम्ही काँग्रेस बरोबर गेलात त्यावेळी लोकांच्या मतांशी गद्दारी केली की नाही? आणि आपली योग्यता काय आहे हे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिलेलं आहे। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी संजय राऊत आणि या सर्व मंडळींनी केली। मुल्ला मौलवींच्या मशिदींमध्ये जाऊन पाया पडू लागले आणि हिंदुत्वाचा गळा घोटून काँग्रेस बरोबर गेले, तेव्हा कुणाशी गद्दारी केली? बाळासाहेबांच्या विचारांशी पण गद्दारी यांनी केली ना। यांना काय म्हणण्याचा अधिकार आहे आणि लोकांनी दाखवून दिलंय यांनी जी काही गद्दारी केली बाळासाहेबांच्या विचारांशी त्याचं फळ लोकांनी यांना दिलेलं आहे। बरं नरेश म्हस्केजी, आम्ही अरविंद सावंत यांची सुद्धा मगाशी याच संदर्भामध्ये प्रतिक्रिया घेतली की त्यांचं नेमकं काय म्हणणं। तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो पुरस्कार होता तो महादजी शिंदे यांच्या नावाचा होता। महादजी शिंदे हे रणांगणामध्ये लढले, शत्रूंशी लढत राहिले आणि एकनाथ शिंदे मात्र रणांगण सोडून पळून गेले। अहो, रणांगणामध्ये एकनाथ शिंदे साहेब लढले, रणांगणामध्ये लढले, त्यांनी धैर्य दाखवलं आणि ज्या बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी गद्दारी केली होती त्यांच्याशी ते लढले आणि ही शिवसेना पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या विचारांशी बांधून ठेवली आणि त्यात ते जिंकले सुद्धा। पळपुटेगिरी अरविंद सावंतांनी या मंडळींनी केली हे पूर्ण महाराष्ट्राने आणि त्याचं फळ हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलेलं आहे। बर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला। एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करताना त्यांनी साहित्य संमेलनावर सुद्धा टीका केली। त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे हे साहित्यिकांचं नाहीये, हे दलालांचं साहित्य संमेलन आहे। साहित्यिकांना दलाल म्हणण्या इतपत यांची मजल गेलेली आहे। सरस्वतीचे पूजक आहेत त्यांना हे दलाल म्हणत असतील तर दलाली कोणी केलेली आहे या महाराष्ट्राने पाहिलंय। राहुल गांधी यांची दलाली संजय राऊत करतायत। दलाल हे आहेत राहुल गांधींची। राहुल गांधींना पण आता राहुल गांधींची योग्यता दिल्लीतील जनतेने दाखवून दिलेली आहे। संजय राऊत यांची सुद्धा योग्यता आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिल्लक सेनेची योग्यता दाखवून दिलेली आहे। बर नरेश म्हस्केजी, धन्यवाद, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।